हार गळा तुळशी हार गळा हात पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख पितांबर आवडे निरंतर हे आवडे निरंतर हे तुळसी हार गळा तुळसी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तुळसी हार गळा काशे पितांबर तुळसी हार गळा काशे पितांबर विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई
हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तू हा विठ्ठला बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तू हा विठ्ठला बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठलाची जोडी म्हणून विठ्ठली आवडली तू हा विठ्ठला बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि जय राम हरि जय राम हेची सुख पुढती मागतो आगळे हेची सुख पुढती मागतो आगळे सुख पुढती मागतो आगळे हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान आनंदाची फळे सेवादान आनंदाची फळे सेवादान
सुख पुढती मागतो आगळे सुख पुढती मागतो आगळे सुख पुढती मागतो आगळे सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान आनंदाची फळे सेवादान आनंदाची फळे सेवादान जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी करोनी विठ्ठला दास ठेवी तुझा भाव आड येऊने दिसिता भाव आता येऊने दिसिता तुझा भाव आड येऊने दिसिता भाव आड येऊने दिसिता करावा अनंता नाश त्याचा करावा अनंता नाश त्याचा करावा अनंता नाश त्याचा अभय देवोनी करावे सादर अभय देवोनी करावे सादर अभय देवोनी करावे सादर अभय देवोनी करावे सादर क्षण तो विसर पडो निधी क्षण तो विसर पडो निधी क्षण तो विसर पडो निधी जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला जन्मांतरी तुझाची अंकिला जन्मांतरी तुझाची अंकिला तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी करोनी विठ्ठला दास ठेवी करोनी विठ्ठला दास ठेवी तू का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आम्ही आम्ही जे इच्छा करू तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आम्ही आम्ही जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविता ते कल्पतरू पुरविता ते कल्पतरू पुरविता तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आम्ही आम्ही जे इच्छा करू तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आम्ही आम्ही जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविता ते कल्पतरू पुरविता ते कल्पतरू पुरविता जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला तुझाची अंकिला जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी दास देवी करोनिया दास देवी गोपार कुमाई गोपाल कुमारी गोपार कुमाई गोपाल कुमारी गोपार कुमाई गोपाल कुमारी गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई रोबार घुमाई रोबार घुमाई रोबार घुमाई हरी हरी हे सुख पुढे मागतो हे सुख पुढे मागतो हे सुख पुढे मागतो आगळी हे सुख पुढे मागतो आगळी हे सुख पुढे मागतो आगळी हे सुख पुढती
मागतो आगळे हेची सुख पुढती मागतो आगळे हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे आनंदाची फळे सेवादान जन्म जन्मांतरी दुधाची अंकिता जन्म जन्मांतरी दुधाची अंकिता आनंदाची फळे आनंदाची फळे जन्म जन्मांतरी वाजवे जोरा जन्म जन्मांतरी तुझी अंकिता हेची सुख पुढती मागतो अग हेची सुख पुढती मागतो आगळे हेची सुख पुढती मागतो आगळे हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे आनंदाची फळे सेवादान जन्म जन्मांतरी दुधाची अंकिता जन्म जन्मांतरी दुधाची अंकिता आनंदाची फळे आनंदाची फळे से जन्म जन्मांतरी तुझाची अंकित जन्म जन्मांतरी तुझाची अंकित करोनी विठ्ठला दास ठेवे करोनी विठ्ठला दास ठेवी करोनी विठ्ठला दास ठेवी करोनी विठ्ठला दास ठेवी करोनी विठ्ठल करोनी विठ्ठल करोनी विठ्ठल करोनी विठ्ठल दास ठेवी करोनी विठ्ठल
जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुवर्य बंसी महाराज गुरुवर्य रामकृष्ण महाराज सद्गुरु जोग महाराज विठला 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 कुंडली कवरदा विठल श्री
हेची सुख पुढते मागतो आगळे, हेची सुख पुढते मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, करोनी विठ्ठला दास ठेवी, तुझा भाव आड येऊने दे चिता, तुझा भाव आड येऊने दे चित्ता, करावा अनंता नाश त्याचा, अभय देवोनी करावे सादर, क्षण तो विसर पडोनी दी, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पुरविता, जन्मोजन्मांतरी तुझासी अंकिला, करोनी विठ्ठला दास ठेवी, विठाला विठाला विठ्ठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः, पाण्डुरङ्गा करो प्रथम, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः, हरे चरण संसाचिया, हरे चरण संसाचिया, हरे चरण संसाचिया, ज्यांच्या कृपा दाणे कधेचा ज्यांच्या कृपा दाणे कधेचा विस्तार, ज्यांच्या कृपा दाणे कधेचा विस्तार, ज्यांच्या कृपा दाणे कधेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबोज तेजो स्फुरति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, वृत्ति उदारा सोपान देवा, वृत्ति उदारा सोपान देवा, निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावे, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावे, जननी देवाची अक्षतय जननी देवाची, अक्षतय जननी देवाची, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, शरण शरण जी हनुमंता, शरण हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो
हेचे सुख पुढती मागतो आगळे, हेचे सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, करोनी विठ्ठला दास ठेवी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या या मौजे कुट्टी गावामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी परम श्रद्धेय परम आदरणीय गुरुवर्य बन्सी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी गुरुवर्य परम श्रद्धेय परम आदरणीय रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने, परम श्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण भास्करगिरीजी महाराज यांच्याही कृपा आशीर्वादाने, परम श्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण भगवानजी महाराज जंगले शास्त्री यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने नेतृत्वाने संपन्न होत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यामधील आजच्या 7व्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आली. विठाला विठाला या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व परिसरातील टाळकरी भजनी मंडळी, गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ज्यांची या ठिकाणी विशेषतः उपस्थिती आहे ते असणारे परम श्रद्धेय परम आदरणीय गुरुवर्य, आम्ही आळंदीमध्ये ज्यांच्याकडे आमचं बालपण गेलं ते असणारे बाबा मगर बाबा सीताराम महाराज मगर, हे बाबा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याच गावातील आणि रामकृष्ण आश्रमाचे असणारे परम श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण भगवानजी महाराज जंगले शास्त्री ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गेले 8 दिवस या ठिकाणी ज्यांनी सुंदर अशा प्रकारचं ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालवलं ते असणारे परम श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण हरी महाराज वाकचौरे पुणतगावकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे परम श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण संतोष महाराज चौधरी ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद आहे. विठाला विठाला परिसरातील सर्व टाळकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये असणारे आमचे रामकृष्ण आश्रमाचे ट्रस्टी असणारे, विश्वस्त असणारे हरिभक्तपरायण नामदेव तात्या कंक असतील, हरिभक्तपरायण शेषराव तात्या जगताप ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच टाळकरी, सर्वांचा तर नाम उल्लेख काहींचा माहिती आहे, काहींचा ध्यानात नाही, सर्वच आहेत. आमचे कोण राहुरकर बाबा आहेत, जे पडोळ मामा आहेत, पाचेगावकर, सर्व आमचे हे गावातील सर्व आपले मंडळी आहेत. विनेकरी बाबा आहेत, मृदंगाचार्य आश्रमाचे विद्यार्थी आहेत. हार्मोनियम वादक असणारे गवळी बाबा ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच चोपदार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते असणारे गव्हाणे बंधू कुपटीकर, सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद आहे. विठाला विठाला आश्रमातील सर्व विद्यार्थी साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये सालाबाद प्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. याही वर्षी मोठ्या आनंदाने सहकार्याने, सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. विशेषतः तरुण मंडळी यांचंही जास्त सहकार्य आहे. विठाला विठाला अन्नदान करणारे भाविक मंडळी असतील, देणगी देणारे मंडळी असतील, सर्वांच्या सहकार्याने मदतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते. सर्व
संत पूजन असेल, अन्नदान करणारी मंडळी असेल. आजच्या कीर्तनकाराच्या पुढे पाहिलं मी सर्व गुप्तदान गुप्तदान गुप्तदान. महाराजांना त्या दिवशी फोन झाला, म्हटलं सर्व कीर्तनकारापुढे सर्व नाव आहेत. संत भोजन, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, आणि शेवटच्या कीर्तनकारा पुढं तर काहीच नाही म्हणलं, सगळं गुप्तदान आहे गुप्तदान आहे. मग कीर्तनही गुप्तच झालं पाहिजे, आहे का नाही? तिकडूनच गुप्त कीर्तन केलं असतं. विनोदाचा भाग आहे. त्यांची इच्छा आहे आपण केलेलं दान गुपितच असावं, असं आहे का? विठाला विठला विठला विठला. दक्षिणेचं काय, आपलंच गाव आहे का नाही? आपलंच गाव आहे, त्याच्यामुळं काही दक्षिणाचा विषयच नाहीये. कारण गुप्त जास्त होती काय मग? सव्वा लाखाची डबल झाली पाहिजे मग. काही हरकत नाही, गाव आपलंच आहे. काही काळ आम्ही या ठिकाणी येऊन कीर्तन, हरिपाठ, भजन सर्वच पारायण या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे काही सर्व असं काही हे नाही बघा, देणगी गुप्तदान आहे का, काही अपेक्षा नाही अशी काही कुठली. आणि त्याच्याकरताही आलो नाही आम्ही. विठ्ठला विठाला आल्यामुळे काय सगळं जुना उजाळा भेटला या ठिकाणी. सर्व जुनी मंडळी आहेत या ठिकाणी, बाणा भाऊ असतील, सर्व ही मंडळी जुनीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अगदी मोठ्या आनंदाने, उत्साहाने याही वर्षी चांगला संपन्न होत आहे. सर्व तरुण मंडळी असतील, सर्व सहकारी करणारी मंडळी, अन्नदान मंडळी असतील, सर्वांना धन्यवाद आहे. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आता वेळ तर भरपूर झालेला आहे, पण आता आमचा येताना विषय झाला संतोष महाराजाचा. माझा कीर्तन कितीला चालू हो, कायमाच्या बाहेर जायचं नाही, आपलं ब्रेद 7ला चालू झालं मीटर, आहे का नाही? म्हणजे 9च्या पुढे जायचं नाही. आता 5-6 मिनिटं जातं काय काय माहिती, पण नाही तर तुम्ही म्हणता लईच लवकर आवरील बा काय. तसं बी नको आहे की नाही बाबा? तांबडं नाही फुटायचं एवढं. असो, जेवढा वेळ करता येईल तेवढा वेळ करू. 9:30-10 का वाजणं काय हरकत आहे की नाही सोपन? असं का काकडाच करून जाऊ आपण मग काय. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी करत आहेत. मागणी करणारा हा अभंग आहे. विठाला विठाला आपल्या पुणत गावचे असणारे हरिभक्त परायण जितेंद्र महाराज पंढुरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळ आहेत पण भुकले, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी करतात. मागणी करत असताना तुकोबाराय म्हणतात, देवा तुला द्यायचंच असेल तर हेच सुख आम्हाला दे, याच्यापेक्षा वेगळं दुसरं काही नको. सुख मग तुकोबाराय आपल्याला आम्हाला उपदेश करत असताना असं म्हटलेलं आहे की आपल्याला जर सुख समाधान हवं असेल ना, तर त्या देवाची तुम्ही प्राप्ती करून घ्या. तो देव आपलासा करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला सुख समाधान मिळणार नाही. विठाला विठाला तुकोबाराय म्हणतात, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. तुम्हाला सुख समाधान हवा असेल तर त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या, तो देव आपलासा करून घ्या. आता इथं थोडी शंका येते की महाराज म्हणतात देव आपलासा करून घ्या म्हणजे प्राप्त करून घ्या. याचा अर्थ अगोदर तो आपल्याला प्राप्त नाही म्हणजे अप्राप्त आहे, म्हणजे देव आमच्याकडे नाही. मग तसं म्हटलं तर आतापर्यंत सगळ्या शास्त्र पुराणात सांगितलंय, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञान मपोहनंच, किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रदश्मी. मग सर्वत्र जर भगवान परमात्मा आहे, नव्हे नव्हे त्याच्या व्याप्तीबद्दल बोलताना संत सांगतायत, ब्रह्म सर्वगत सदासम जेथे अणु नाही विषम. त्याच्या अस्तित्वा संबंधाने विचार केला तर अणु आणि परमाणु इतकं सूक्ष्म असं त्याच्या शास्त्रात वर्णन आहे. त्यातही परमात्म तत्व ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. परिपरमाणु ही मानू
हे ब्रह्मतत्व परमाणूमध्ये देखील ओतपोत भरलंय. मग त्याच्या अस्तित्वा वाचून एक अणु आणि परमाणू नाही इतका तो सर्वत्र व्यापक आहे. हरी व्यापक सर्वगत, तो नाही ऐसा ठाव उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला, आज मी दृष्टीने पाहिला, आज मी दृष्टीने पाहिला, ढलते 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 विठ्ठलते विठ्ठलते विठ्ठल भरला हर विठ्ठल भरला हर पाप, 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 विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या तो दृष्टीने पाहिला, विठ्ठलच विठ्ठलच. आज काय मला भीतीच वाटत नाही, कारण मला माहिती आपलीच मंडळी सगळी, त्याच्यामुळे काय भीती वाटते असं काय नाही, पण त्याच्यामुळे आपले असल्यामुळे आणखीन जरा हा उत्साह वाटतो, आहे की नाही. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. सर्व ठिकाणी तो भगवान परमात्मा आहे. मग आमच्यामध्ये नाही का? आमच्या सर्वांमध्ये जर असेल, आम्हाला प्राप्त असेल, तर पुन्हा प्राप्त करून घ्या. याचा अर्थ काय? प्राप्ताची प्राप्ती संभवते का अप्राप्ताची प्राप्ती? बरं, प्रश्न असा आहे, मिळालेलाच असेल तो याच्या पूर्वी मिळालेला नाही, प्राप्त नाही, याचा अर्थ काय? महाराज म्हणतात सर्वत्र आहे तो चैतन्य रूपाने, परंतु त्याला मिळवायचं, त्याला भक्तीच्या द्वारा सगुण साकार करून कार्यादी त्याला म्हटलं जातं, अशा स्वरूपात त्याला मिळवायचं. दुसरा असा एक सिद्धांत आहे, जी वस्तू प्राप्त आहे ती पुन्हा कशी मिळवायची, म्हणजे प्राप्ताची प्राप्ती कशी संभवते? काही प्राप्ताची प्राप्ती आहे, काही अप्राप्ताची प्राप्ती आहे. बरोबर आहे ना? हे चुकलं सांगत बरं नंतर. काही प्राप्ताची प्राप्ती आहे, काही अप्राप्ताची प्राप्ती आहे. शास्त्रकाराने त्याच्याकरता एक उदाहरण दिलंय, सोकंठे स्थिती. स्वतःच्या गळ्यामध्ये वस्तू आहे, परंतु तिला जर भ्रम कारणीभूत असेल तर ती अप्राप्त वाटते, आणि भ्रम निवृत्तीनंतर पुन्हा प्राप्त झाल्याचा प्रत्यय येतो. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. उदाहरण जर सांगायचं झालं तर एका बाईने आपल्या नाकातली नथ काढली आणि पोथीत अडकवली, स्नान केलं. स्नान झाल्यावर तिला विसर पडला की आपण नाकातली नथ पोथीत अडकवली. ज्या अर्थी ती नाकातली नथ नाकात नाही, त्या अर्थी ती हरवली. मग हरवली नथ कोण सापडून देईल? घरात विचारलं, नथ बघितली का, नथ बघितली का? शेवटी शेजारची बाई तिच्या जवळ गेली, तिनं ओळखलं हे गिराईक भ्रमात दिसतंय. तिनं सांगितलं तुझी नथ तुला मी सापडून देते. सापडून दिल्यावर काय देणार? कारण आपलं भर जास्त त्याच्यावरच असतो, घेण्यावर आणि घेण्यावरच जास्त असतो, आहे का नाही? आपण बघा, आता आपण मतदान करतो, मतदान दान, पण दान घेतल्याशिवाय, आहे का नाही? दान घेतल्याशिवाय मतदानच करत नाही. विठाला विठाला आपलं सवय घेतल्याशिवाय नाही. तिनं सांगितलं खाशील तेवढे पेढे देते. म्हटलं ठीक आहे. म्हटले तुझ्या घरात मोठा आरसा आहे? म्हटले आहे. मग त्या आरशा समोर जाऊन तुझं तू शरीर चांगलं निरीक्षण करून बघ ना, तुझी नथ तुला सापडून जाईल. ही बाई त्या आरशा समोर जाते, तिला आरशामध्ये नथ दिसते. नथ घेण्याकरता आरशामध्ये ती जप घेते बाई. तिनं सांगितलं त्या आरशात नाही, तुझ्यात पोथीत अडकवलेली आहे. मग ती सापडली असं म्हणू लागली. मग आता सांगा, त्यांना ती नथ अगोदर प्राप्त होती का अप्राप्त होती?
प्राप्तच होती. बरोबर आहे गुरुजी? तुझ आहे तुझ पाशी परी जागा सुखराशी, परी जागा सुखराशी, परी तू जागा सुखराशी. तुझ आहे तुझ पाशी परी जागा तुकलाशी, परी जागा तुकलाशी, परी जागा तुकलाशी. तुझं आहे तुझं पासे परी तू जागा चुकलासी. नत अगोदर प्राप्त होती का? प्राप्त होती, प्राप्तच होती. परंतु भ्रमामुळे काय झाली? ती अप्राप्त वाटली. देवाच्या बाबतीत तसंच आहे. दुसरा उदाहरण जर सांगायचं झालं, टेलर, आपल्या गावात टेलर आहेत है का नाही? आखणी करण्याकरता त्यांच्याकडे काय असतो? पेन किंवा पेन्सिल असते है का नाही? सीस पेन्सिल. आखणी झाल्यानंतर त्यांनी ठेवून दिली. बराच वेळ त्या पेन्सिलचं त्यांना काम पडलं नाही. काम पडल्यानंतर ते शोधायला लागले, इकडं तिकडं इकडं तिकडं बघायला लागले. समोर त्यांचा मित्र बसलेला होता. तो म्हणतो, का हो, बराच वेळ झाला तुम्ही काहीतरी शोधताय. ते म्हटले, माझी पेन्सिल सापडत नाही, पेन्सिल बघतोय. त्यांनी बघितलं, पेन्सिल तर यांच्याकडेच दिसतेय, परंतु मग आता यांना तशी पेन्सिल द्यायची नाही. मी तुमची पेन्सिल सापडून देतो, पण मला देणार काय म्हटले. सकाळचा टाइम होता. सकाळ सकाळचा 8-9चा टाइम. सकाळी सकाळी काय पेतात माणसं? काय पेतात सकाळ सकाळी? काय पेतात तुम्ही सकाळी? बरंच काही पेतात. पुरुष म्हणजे अशी एका लाईनला बसली इकडे एका कोपऱ्याला, मला तिरक बोलावला ओरायला असं. आता येणे 50% होतं यांच्याकडे, पण आता येणे 75% घेतला आहे का नाही? काही दिवसांनी 100% घेतात आणि ते सगळं तर आपल्याला मग भांडे कोंडे आपल्यालाच करावं लागते. विठाला 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 विठाला. सावध व्हा आताच. काय चाललं होतं? हा, कीर्तन चालू होतं है की नाही? सकाळी सकाळी काय काय घेतात माणसं? सकाळ सकाळी चहाच पितात ना सकाळ सकाळी. ठीक आहे म्हटले, मग तुमच्या कानाला हात लावून बघा. कानाला पेन्सिल सापडली. ते सापडली असं म्हणू लागले. आता सांगा, पेन्सिल त्यांना प्राप्त होती का? प्राप्त होती, प्राप्तच होती. पण भ्रमामुळे काय झाली? ती अप्राप्त वाटली. विठाला विठाला देवाच्या बाबतीत तसंच आहे. प्राप्त आहे हेही खरं आहे आणि पुन्हा मिळवायचंय हेही खरं आहे. परंतु या जीवाला, शास्त्राचा असा एक सिद्धांत आहे, जीव आणि शिव हे दोघे दोन नाहीत. परंतु या जीवाला अशी प्रतीती आहे का मी देव आहे म्हणून? एखादा माणूस आपला परिचय करून देताना कुणी देव म्हणून देतं का? त्याच्या उलट सांगू, एखाद्या माणसाला आपण जर म्हटलं तू बावळट आहे, त्याला मान्य होतं. त्याला मूर्ख, चोर, काही म्हणा तुम्ही, तो मान्य करतो. परंतु त्याला जर आपण म्हटलं ना तू देव आहे, तो म्हणतो काहीतरी तुमचा गैरसमज झालेला दिसतो. कुठे देव आणि कुठे मी? म्हणजे या जीवाची अशी भ्रमिष्ट अवस्था झाली की तो देव असूनही देव म्हणायला रिकामा नाही. विठाला विठाला का म्हणे कैसी कीव कोठे जीव निराळा. जीव शिवापासून भिन्न नाही हे तत्व वचन आहे. परंतु जीवाला मी देव आहे अशी प्रतीती नाही, असे अनुभव नाही, अशी वचने नाहीत. ठीक आहे, तुकोबार आहे, तुम्ही म्हणता त्या देवाची प्राप्ती करून घ्या, परंतु त्या देवाची आमच्या जीवनामध्ये काय गरज आहे? कशा करता आमच्या जीवनात तो देव मिळवला पाहिजे? एखाद्या वस्तूची जर गरजच नसेल तर ती मिळालीच पाहिजे असं काही नाही. कल्पना करा, एखादा माणूस जर आजारी पडला नाही आणि त्याला आपण जर म्हणू लागलो तुम्ही डॉक्टरकडे जा, गोळ्या घ्या, औषधं घ्या, कुणी घेतील का? आणि आजारी पडल्यानंतर त्याला जर म्हणू लागलो तुम्ही डॉक्टरकडे जायचं नाही, गोळ्या घ्यायच्या नाही, इंजेक्शन घ्यायचं नाही, ऐकतील का? म्हणजे आजारी पडण्यापूर्वी डॉक्टरकडे जा म्हटलं तर कोणी जात नाही, आणि आजारी पडल्यानंतर जाऊ नको म्हटलं तरी गेल्याशिवाय राहत नाही. रोगे पिढीला धावे वैद्याच्या घरा, दुःखाच्या परिहारा आपुल्या. आपल्या दुःखाचा परिहार देण्याकरता त्याला डॉक्टरकडे जाऊ नको म्हटलं तरी तो गेल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला महाराज, त्या देवाची आमच्या जीवनामध्ये काय गरज आहे का? तो मिळवलाच पाहिजे का हो? महाराज म्हटले त्या देवाची आपल्या जीवनामध्ये फार गरज आहे.
कारण काय झालं, तुकोबारायांच्या लक्षात आलं यांना देवाची गरज नाही असं नाहीये. त्यांचाच अनुभव आहे तुकोबारायांचा. त्यांनी तो देव आपल्या डोक्यावर घेतलेला आहे आणि प्रत्येकाच्या दारोदार घेऊन फिरलेले आहेत. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. घर विचारित विचारित आले. लोकांनी काय उत्तर दिलं? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. अजिबात नको, मुळीच नको. कारण ज्या जागेत देव साठवायचा आहे ती जागा आधीच दुसऱ्या मालाने भरलेली आहे. काय वाटलं असेल तुकोबारायांना? महाराज म्हणतात देव नावाची वस्तू इतकी दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, मी यांच्या दारोदार घेऊन फिरतोय तरी नको म्हणतात. महाराजांना फार मोठं आश्चर्य वाटलं. महाराज म्हणतात पूर्वीच्या लोकांनी याच्या प्राप्तीसाठी काय काय केलेलं आहे. असं म्हटलेलं आहे, वागण गिळिता योगी असाध्य दुःख भोगलं आणि याची प्राप्ती करून घेतली. काल्याच्या कीर्तनामध्ये आपण नेहमी ऐकतो, नाना परी समजाविते परीन राये श्रीहरी, दही भात कालोनी दिला वेगी झडकरी, कडेवरी घेऊन या फिरले मी दारोदारी, राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधे कृष्ण रडायचा थांबण्याकरता अनेक प्रकारचे उपाय केले, परंतु याचं रडणं काही थांबत नाही. काय करावं, सर्व गोपिका थकल्या. ज्यावेळेस राधिका येते, राधिका आणि कृष्ण दोघांची दृष्टादृष्ट झाली, दोघांनी एकमेकाकडे पाहिलं, दोघांमध्ये हास्य निर्माण झालं. यशोदा मातेला वाटलं कृष्ण रडायचा थांबण्याचा हा चांगला उपाय म्हटले. काही ना करता तो आपोआप गप्प राहिला. यशोदा मातेने सांगितलं, राधे तू आता याला तुझ्या घरी घेऊन जा म्हटलं. तो भगवान परमात्मा राधिकेच्या घरी जातो, तिचा खाऊ खातो. या बाकीच्या गवळणीमध्ये थोडी कुजबूज चालू झाली. असं सहन होत नाही ना काही ना काही. पहा, एखाद्याला जर शेतीमध्ये भरपूर माल होऊ लागला, जे कुचर वट्यावर बसलेले असतात पारायण करत, कशाच, हा बावन्नाथच बरोबर पारायण, ते म्हणत असतात बघा ना, काय आमके आमक्याचं नशीब आहे, ट्राल्याच्या ट्राल्या भरून कांदा घरी चालला त्याचे. आपलंच नशीब कसं झोपलं म्हटले. त्याने ज्याच्या घरी ट्राल्या भरून चालले होते ना, त्याच्या कानावर हे शब्द गेले. ते म्हटलं तुमचं नशीब झोपलं नाही, काय नाही म्हटले. दिवसभर अर्ध्या कपावर राहता, याच्या त्याचे दिवसभर उकरडे उकरता आणि मग काय माल तुमच्या टिंबटिंबाने ठेवला का? गाळलेले शब्द भरा तुम्ही. हा, बैसोनी टवाळी करी दुजियाची, नाही गोविंदाची आठवण. हा, दुसऱ्याचे दिवसभर टवाळी करायची, त्या देवाचं कधी आठवण नाही, मग काय माल तुमच्या टिंबटिंबाने ठेवला का? गाळलेले शब्द भरा ना तुम्ही. विठाला विठाला म्हणतो, आम्हाला दिवसभर हाडाचं काढ रक्ताचं पाणी करावं लागतं, झिजावं लागतं, राबावं लागतं, तेव्हा कुठंतरी शेतीमध्ये माल होतो. तसं राधिका म्हणते तुम्हाला जळण्या पलीकडे येतं काय? याच्या प्राप्तीसाठी आम्ही काय काय केलं? नाना भोगाचा त्याग याच्या प्राप्तीसाठी केल्या, अष्टांग योग साधना याच्या प्राप्तीसाठी केल्या, नाना साधनाच्या केल्या खट, नाना साधनाच्या केल्या
साधनाच्या केल्या खटपटा किंवा याची लागेव तेजेला भोग याची लागेव केले नाना याग याची लागेव सर्व विषयांचा त्याग जन्म जन्मांतरी केली सूचना मागे अनेक जन्म घेतले तेव्हा त्याचं हे सार्थक झाले म्हटले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली मागे अनेक जन्म घेतले तेव्हा आज त्याचं सार्थक झालं तेव्हा तो भगवान परमात्मा आमच्याकडे आला नाहीतर एक एकादशी करतो आणि विमानाची वाट पाहत बसतो त्याला विचारावं का रे बाबा का बसला इथं तो म्हणतो मी मला नेण्याकरता विमान येणार आहे कसं काय म्हटले एकदा एकादशी केली अशी स्थिती नाही जन्मोजन्मांतरी आम्ही विठाला विठाला ही गोष्ट तुकोबाराय लक्षात आणतायत म्हटले यांच्या प्राप्तीसाठी यांनी काय काय केलंय मी दारोदार घेऊन फिरतोय तरी नको म्हणतात महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं परंतु महाराजांनी विचारलं म्हटले का हो तुम्हाला देव नको म्हटले ठीक आहे आम्ही आमचा देव आमच्या जवळ ठेवून घेतो म्हटले तुम्हाला एक विचारू का म्हटले विचारा ना तुम्हाला सुख हवंय का समाधान हवंय का महाराज हे काय विचारणं झालं का आम्ही रात्रंदिवस धावपळ करतोय तळमळ करतोय कशा करता सुखा करताच ना सायासाने प्रपंच करतो कशा करता सुखा करताच करतो सायासे करीशी प्रपंच दिननेसी हरीसी न भजसी कोण्या कोणी सायासाने प्रपंच करतो सुखा करताच करतो हे काय विचारणं झालं काय विठाला विठाला तुकोबारायांच्या लक्षात आलं त्यांना देवाची गरज नाही असं नाही एक गरीब मनुष्य श्रीमंताच्या घरी जेवायला गेला चांगलं श्रीखंडाचं जेवण पंगत बसली सगळे पदार्थ वाढून झाले जो गरीब मनुष्य होता ना त्याने काय ती श्रीखंडाची जी वाटी होती ती बाहेर ताटाच्या बाहेर काढून ठेवली आणि दोन्हीच्या मधून पाणी फिरवलं जेवण चालू झालं चांगलं रंगात जेवण आलं वाढणाऱ्याच्या लक्षात आलं सगळीकडे श्रीखंडाची मागणी याने का बरं ही वाटी बाहेर काढून ठेवली असेल म्हणून त्याला विचारलं म्हटले का हो तुम्ही ही वाटी का बरं बाहेर काढून ठेवली तो म्हटलं खरं सांगू का आपल्याला आहे ना पिठलं आवडतच नाही म्हणजे श्रीखंडाला काय समजून बसलेला होता तो पिठलं वाढणाऱ्याच्या लक्षात आलं याने श्रीखंडाला पिठलं समजून बसला पण ते वाढणारा थोडा विनोद येतो म्हटलं का हो एकदा तरी ते वाटीत बोट बुडून जिभेवर ठेवलं का तुम्ही ते म्हटलं नाही बा मग एकदा वाटीत बोट बुडा जिभेवर ठेवा आणि मग म्हणा ना मला आवडत नाही म्हणून असं होतं बघा कधी कधी कीर्तनाला चला म्हटले का काही काही घरातूनच सांगतात आम्हाला तुमचं कीर्तन आवडत नाही घरातूनच सांगतात आपण इथं या ऐका बसा मग म्हणा ना मला आवडत नाही घरातूनच सांगतात विठाला विठाला चालतं एक सांगूनच जातो थोडस मजा असाच एक जण कधी कीर्तनाला नाही भजनाला नाही हरिपाठाला नाही देव दर्शनाला नाही लांबूनच देवाला टाटा करायचा निघून जायचा 60-70 वय झालं कधी काहीच नाही त्याच्या मित्राला वाटलं आता याचं आयुष्य संपत आलंय म्हटले निदान जाता जाता तरी देवाचं नामचिंतन करून काहीतरी देवाचे चांगले 2 शब्द ऐकून जाईल म्हणून त्याला आग्रह केला म्हटले चल गावात सप्ताह चालू आहे कीर्तनाला चल तो म्हटलं आम्हाला तुमचं कीर्तन बिर्तन का अरे चल आग्रह करून त्याला आणलं 9 ते 11 कीर्तन होतं ज्या मित्राने आणलं तो आपलं कीर्तन चालू झालं ह्यो आला एका कोपऱ्यामध्ये अंधारात बसला असा खांबाला टिकून त्यांनी बोलीच केली होती आधी तशी अंधाराला बसला खांबाला टेकून 9 ते 11 कीर्तन जेवण केलेलं होतं ना फुल कीर्तनाला आल्याबरोबर त्याला काय झोप लागून गेली इकडं कीर्तन चालू झालं संपलं 11 वाजले सगळे लोक निघून गेले त्याला काय त्या ज्यांना आणलं त्याच्याही लक्षात राहिलं नाही ना हा झोपलेला होता अंधारात झोपलेला होता त्याच्यामुळे त्याला कोणी पाहिलंच नाही खांबाला टेकून झोपलेला होता दिवसभर काम केलेलं होतं बरं आता झोपण्याचे अनेक प्रकार माणसं अनेक प्रकारे झोपणार काही काहीचे डोळे उघडे असतात है का डोळे उघडेच असतात आपल्याला असं वाटतं ते झोपलेले आहेत पण ते डोळे उघडे असतात जागीचे असं वाटतं काही काहीची चक्री झोप असते रात्रभर ते खोलीमध्ये चक्राच मारित असत एखादा शेजारी पाजारी झोपला असला तर लाता खाऊ खूप बेजार होतो है का काही काहीची झोपेत उठून चालतात वळकोटी गुंडाळायची दरवाजा उघडायचा बाहेरून कडी लावायची कुलूप लावायचं कुलपाला झटका मारून पाहायचं कुलूप लागलं का नाही झोपेत अशा प्रकारे याची झोपेची अशी सवय होती तोंडवाशी झोप होती तोंड वासून झोपलेला होता 12-1 वाजलेला आहे मग 12-1 वाजता
गावात कोण फिरत? एक टोळी आली फिरत परत. कोणाची टोळी? 12-1 वाजता कोण फिरतं गावात? तुम्हाला माहित नाही का? कुत्र्याची टोळी आली. बरं, आता त्यांच्या बिचाराचा स्वभाव आहे, गाडी असली काही असलं कुठं काही असलं ते आपलं त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते त्यांनी तो अभिषेक घातला आणि निघून गेले. सकाळी त्याचा मित्र भेटला, म्हटलं का रे तुला कसं काय वाटलं आमचं कीर्तन? तो म्हटलं काय तुमचं कीर्तन सगळं खारटच ना. विठाला विठाला आवड नसली की असं होता. त्यांना सांगितलं एकदा वाटेत बोट बुडा, जिभेर ठेवा, आणि मग म्हणा मला आवडत नाही. त्यानं ते वाटेत बोट बुडवलं, जिभेर ठेवलं. मग आता ते श्रीखंड होतं, ते काय साधं सुद्धा सोडत होतं. प्रसन्न नजरेनं त्या वाटीकडे पाहू लागला. मग आता त्याला त्या श्रीखंडाची गरज नव्हती का? होती, परंतु त्याला ज्ञान नव्हतं की हे आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. विठाला विठाला सांगतात की तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, समाधान जर हवा असेल, तर त्या देवाची प्राप्ती करून घ्या. हीच गोष्ट तुकोबाराय सांगतात. देवा तुला द्यायचंच असेल ना, तर आम्हाला हेच सुख दे. अभंगाचं पहिलं चरण. येची सुख पुढती मागतो वाग, 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 येची सुख पुढती मागतो वाग. हेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान. देवा तुला द्यायचंच ना, तर हेच सुख आम्हाला दे. याच्यापेक्षा वेगळं आम्हाला काही नको. नाहीतरी देवा तू आमच्या मनातल्या इच्छा तू पूर्ण, समग्र इच्छा पूर्ण करतो म्हटले. आमच्या मनात येऊ दे, तू त्याची ती इच्छा पूर्ण करतो. चिंतिल्या रोकड्या मनोरथ. नुसतं मनात आलं तरी इच्छा पूर्ण करतो म्हटले. पैठणचे भानुदास महाराज, नाथ महाराजांचे वंशज पूर्वज भानुदास महाराज, त्यांची महिन्याला पायी वारी असायची पंढरपूरला. वारी करत असताना त्यांचा मुक्काम ठरल्या घरीच, ठरल्या गावामध्ये मुक्काम असायचा. असाच एक मुक्काम त्यांचा एका दाम्पत्याकडे असायचा. ठरल्या वेळे ते वारीला निघाले. त्या दाम्पत्याला 2-5 वर्षाचा एक मुलगा होता. उतार वयामध्ये तो झालेला होता, 2-5 वर्षाचा असेल. ज्यावेळेस भानुदास महाराज यायचे त्यावेळेस ती एखादी तो काय झाला, तो मुलगा वारला. ते दाम्पत्य रडू लागले. म्हटले आपला शेवटच्या वयामध्ये झालेला होता, आता कसं होईल? रडायला लागले, शोक करायला लागले. तेवढ्यामध्ये त्या मुलाच्या पित्याच्या लक्षात आलं की आज भानुदास महाराज आपल्याकडे येणार आहे, त्यांची वारी आहे, आज येणार आहे. म्हणून त्याने त्या पत्नीला सांगितलं, हे दुःख तू आवर म्हटले. आपण एवढ्या वर्ष पिढीजात भानुदास महाराजांची सेवा करत आलो, ती जर आता सेवा आपल्याकडून झाली नाही तर आपली मागची सेवा सगळी निष्फल होईल. तिनं सांगितलं काय करू काय नाही. म्हटले आता त्या मुलाला झाकून ठेव. कोणती आई अशी करील? तिचा मुलगा वारलाय, पोटचा गोळा गेलाय, कोणती आई झाकून ठेवेल? पित्याचं ठीक आहे, परंतु त्या आईनं ऐकलं, त्या मुलाला झाकून ठेवलं. तेवढ्या वेळेत भानुदास महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रवासाचा विचारपूस झाली, पाणी दिलं. बसलेले आहेत त्या माता माऊलीने इकडं
नामस्मरणामध्ये स्वयंपाक बनवला. स्वयंपाक झालेला आहे, जेवायला बसलेले आहेत, तेवढ्यामध्ये भानुदास महाराजांना त्या मुलाचं ध्यान झालं. त्यांनी विचारलं, का हो? म्हटले तुमचा मुलगा होता तो कुठे आहे? महाराज तो झोपलाय म्हटले आत्ताच. भानुदास महाराज म्हटले, झोपलाय ना, मग त्याला उठवा म्हटले, जेवण माझ्या बरोबर 2 घास खाईल. आता खरं सांगण्याची वेळ आली ना. त्या बाईनं सांगितलं, महाराज तो झोपलाय, असा झोपलाय की पुन्हा या शरीराने उठू शकत नाही. भानुदास महाराजांच्या लक्षात आलंय, त्यांना खूप दुःख झालं. म्हटलं, अरे एवढं यांचा पोटचा गोळा गेलाय तरी यांनी कळू सुद्धा दिलं नाही. अरे भगवंता, आता या ठिकाणी भानुदास महाराजांनी मागितलं नाही, फक्त म्हटले, अरे देवा, आशाचा मुलगा जर जिवंत झाला असता तर बस एवढंच म्हणले. जसा झोपेतून मुलगा उठून यावा ना, तसा तो मुलगा उठून आला. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. त्यांच्या मनात आलं, इच्छा पूर्ण झाली. मागितलं नाही त्यांनी, चिंतन मनोरथ. देव